परफेक्ट साबुदाणा खिचडी बनवा या पद्धतीने। साबुदाणा खिचडी म्हटलं की ती सर्वांनाच आवडते आणि प्रत्येकाची ही खिचडी बनवायची एक वेगळी पद्धत असते। पण मी आज आपल्याला माझ्या पद्धतीने साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते सांगणार आहे। तुमची सुद्धा साबुदाणा खिचडी अशी छान परफेक्ट सुटसुटीत व्हावी म्हणून काही टिप्स मी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। हा घेतला आहे मी 1 वाटी साबुदाणा। हा मोठा पण नाही आणि छोटा पण नाही, मीडियम साईजचा साबुदाणा घ्यायचा। या साबुदाण्याला मी 3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं होतं। त्यातलं स्टार्च सर्व काढून टाकायचं, कारण साबुदाण्यामध्ये जर स्टार्च राहिलं तर काय होतं, साबुदाणा चिकट होतो। त्याच्यामुळे त्याचं पांढरं पाणी निघेपर्यंत त्याला धुवून घ्यायचं। 3दा आपण जर धुतलं तर पाणी स्वच्छ निघतं। आणि साबुदाणा रात्रभर भिजत ठेवायचा। समजा तुम्ही 1 वाटी साबुदाणा घेतला असेल तर पाऊण वाटी पाणी घ्यायचं। या वाटीने मी 1 वाटी साबुदाणा घेतला होता तर मी पाऊण वाटी पाणी घेतलं आणि साबुदाणा रात्रभर भिजायला ठेवला। आता तो इतका छान भिजला आहे, बघू शकाल आपण, अगदी मस्त सॉफ्ट झाला। आणि हा घेतला आहे मी मोठ्या साईजचा बटाटा। त्याला मी चिरून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं। बरेच जण साबुदाण्यामध्ये उकडलेला बटाटा सुद्धा घालतात। बटाटा पण असा मीडियम साईज मध्येच कट करा, खूप बारीक पण करू नका आणि खूप मोठा पण करू नका। त्याच वाटीने अर्धी वाटी घेतला आहे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। हा थोडा मी जाडसरच कुटला। हे घेतला आहे मी अर्धा टीस्पून तिखट, लाल तिखट आपलं। तुम्ही मिरच्या सुद्धा वापरू शकता, पण मिरची वापरायची असेल तर ती नंतर वापरा, जेव्हा आपण त्याला फोडणी देतो। प्रत्येकाची साबुदाणा बनवायची वेगवेगळी पद्धत असते। मी आज माझ्या पद्धतीने बनवते। हे तिखट मी आधी साबुदाण्यावर टाकते, यातच टाकते हे शेंगदाण्याचं कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे हे। अर्धा टीस्पून टाकते मी मीठ, किंवा मग चवीनुसार मीठ घाला। आणि हा सर्व साबुदाणा आता मिक्स करून घ्यायचा। साबुदाणा बघू शकाल आपण किती छान भिजला, अगदी मोकळा सुटसुटीत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी। गॅसवर मी कढई तापायला ठेवली। यात टाकते मी 2 चम्मच साजूक तूप। जर तुम्हाला तेलामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही तेलात बनवा, पण साबुदाणा तुपामध्ये बनवला ना तर खूप छान लागतो। हे घेतले आहेत मी थोडेसे शेंगदाणे, हे आता तुपामध्ये तळून घेते। शेंगदाणे छान खमंग तळून घ्यायचे, लो फ्लेमवर तळा म्हणजे छान खमंग होतील ते। शेंगदाणे आता छान फुटायला लागले म्हणजे हे छान तळून झाले। याला काढून घेते। हे मी एका डिशमध्ये काढून घेतले। बटाटे धुतल्यानंतर पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे, म्हणजे ते छान असे कोरडे होतात। हे सुद्धा आता आपण फ्राय करून घेऊया। बटाट्यांना पण गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं। हे चांगले गोल्डन ब्राऊन झाले म्हणजे दिसतील पण छान आणि कच्चे पण राहणार नाही। गोल्डन आता हे होत आले, याला काढून घ्यायचं। यात टाकते मी आता थोडंसं म्हणजे अर्धा चम्मच तूप, अर्धा टीस्पून जिरे, थोडासा कढीपत्ता। आणि कढीपत्ता बिलकुल ऑप्शनल आहे, कारण बरेच जण उपवासाला कढीपत्ता नाही खात। तुम्ही जर खात नसाल तर तुम्ही स्किप करा। काही जण टाकतात, काही जण नाही टाकत। यात टाकायचा आता हा आपण तयार करून ठेवलेला साबुदाणा। साबुदाणा आता हलवून घेऊया। साबुदाणा खूप छान अगदी मोकळा मोकळा झाला। मी तुम्हाला सांगितलं होतं
की जर तुम्हाला मिरची वापरायची असेल तर कढीपत्ता टाकल्यानंतर तुम्ही मिरची टाका, पण मला तिखट वापरायचं होतं म्हणून मी तेलात पण नाही टाकलं तिखट. मी नेहमी असंच टाकते वर. अर्धा टीस्पून साखर घालायची. साखर पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. साखर मिक्स केल्यानंतर यावर थोडंसं 2 मिनिट झाकण ठेवते. वाफ भरू द्यायची याच्यामध्ये. थोडी वाफ भरल्यानंतर मी याला परत एकदा आता काढते. आणि साबुदाणा बनवताना शक्यतोवर काय करा, नॉनस्टिकची कढई वापरा, म्हणजे खाली काय होतं तो चिपकत नाही आणि खूप छान बनतो. हे तळून ठेवलेले शेंगदाणे टाकायचे आणि हे बटाटे सुद्धा. बटाटे बघू शकाल आपण जरा सुद्धा ऑइली झाले नाही. थोडीशी कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला खात असाल तरच टाका, नाहीतर मग स्किप करा. बरेच जण नाही खात उपवासाला कोथिंबीर. आणि आता सर्वात शेवटी टाकते मी यात अर्ध्या लिंबाचा रस. या माझ्या पद्धतीने तुम्ही आता येणाऱ्या महाशिवरात्रीला साबुदाणा खिचडी नक्की बनवून बघा. खूप अप्रतिम बनते. एकदा पुन्हा आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर आता एकदा पुन्हा आपण 2 मिनिटांसाठी फक्त झाकण ठेवायचे. याच्यामध्ये छान वाफ भरू द्यायची. तसा तर ऑलरेडी साबुदाणा छान शिजला, पण थोडंसं आणखी झाकण ठेवते मी आणि याच्यामध्ये वाफ भरू देते. याच्यामध्ये आता चांगली वाफ भरली, पण लगेच आता याचं झाकण मी काढत नाही. 2 मिनिट आता गॅस बंद करून देते आणि हे असंच राहू देते 5 मिनिट. 5 मिनिटांनंतर साबुदाणा खिचडी खाण्यासाठी तयार झाली. मोकळी सुटसुटीत छान अशी साबुदाणा खिचडी. बघू शकाल आपण प्रत्येक दाणा वेगळा दिसतोय साबुदाण्याचा. गरमागरम साबुदाणा खिचडी आणि सोबत गोड दही आपण सुद्धा बनवा आणि एन्जॉय करा.